बर आम्हाला नाही त्यांनी कुठला त्रास दिला नाही कधी व काय नाही. गेल्यापासून मी तर किती आशा करते एकदा तरी भाऊंचा फोन यावा मला म्हणून. बर चांगलं होतं हो, स्वभावाने भारी होते एकदम, म्हणजे त्यांचा स्वभावच लय भारी होता. अच्छा बर तुम्ही त्यांना बोलवा कधीतरी पुरणपोळी खायला. येतील की. अच्छा त्याने शेतीमध्ये काहीतरी काम करत होते ना ते. ती काय नाही ते लावायची काय पण हवं, ती शेवग्याची झाडं काय भरपूर केलं होतं इथं. नाही पडायला त्यांच्या शेती होती घेतलेली. बर ते सुभेदारांच्या हा सुभेदार सुभेदार कमलाकर कमलागर आहे काय सुभेदार कोण. ऐकून हा मग माहित आहे की त्यांच्या तिथली घेतली. बाजूला जा. खरेदी तर नसल, अशीच आपली कमलाकरची दोघांची दुस्ती असल्यामुळं हा घेतलं होतं. मग त्यात कुठं नाही असं नाही मी ऐकलं खरेदीच केली होती थोडीशी सरकारी आपले तरकारी ती असलं लावायचं. भाजी वगैरे. हा हा कोण त्या परत परवडत नाही त्यांना, परत माणसं लावून कोण बघाय नाही त्यांचं, कोण करणार आहे मनानं. बर त्यामुळे ते परत मागणं म्हणून त्यांनी बंद करून टाकलं. बर मग इथं त्यांचा आपला नाही तीच व्यवसाय बंद झाला. त्यांनी काय झालं ठीक आहे तुम्ही सांगा मी नंतर सांगतो. हा मग ते बंदच केलं ना शेतीचं त्यांनी, काय झालं त्यांनाच माहित आम्हाला काय. बर म्हणतो काय आम्ही जास्त त्यांच्या काही ठेवतच नव्हतं आमचं. त्यांची बाहेरची लोक येणार किंवा आम्ही जाऊन वसकोणी बोललोय असलं बी नाही, हा कधीच तसलं काय आमचं नसायचं. बर आमची पोरं आली तरी त्यांना कौतिक वाटायचं, मुली आली आमच्या हा कौतिकाने बोलायचं सगळ्याशी. बर तसं भारी काम.